अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं महाराणी ताराराणी यांच्या 350व्या जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यानुसार आज राजर्षी शाहू स्मारक भवन इथं अखिल भारतीय मराठा महासंघ, महाराणी ताराराणी छत्रपती 350 जयंती वर्ष समिती आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट यांच्या वतीनं मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज छत्रपती, मेजर जनरल M.N. काशीद, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, कर्नल अमरसिंह सावंत, कर्नल विक्रम नलावडे, कर्नल विजयसिंह गायकवाड, शिवाजीराव परुळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराणी ताराराणी यांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर शहीद जवान तसंच ज्येष्ठ कामगार नेते स्वर्गीय बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी महाराणी ताराराणी यांच्या 350व्या जयंतीनिमित्त वर्षभर घेण्यात येत असलेल्या कार्यक्रमांविषयी माहिती दिली. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साताऱ्याच्या मेजर स्वाती संतोष महाडिक यांना मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी महाराणी ताराराणी यांच्यामुळंच पुन्हा स्वराज्य अस्तित्वात आल्याचं सांगितलं. पती निधनानंतर स्वाती महाडिक यांनी सुद्धा संघर्ष केला आणि पुन्हा देशसेवेला आयुष्य बहाल केलं. त्यांचं हे कर्तृत्व मोठं असल्याचे गौरवोद्गार खासदार शाहू महाराजांनी काढले. मेजर स्वाती महाडिक यांनी महाराणी ताराराणींच्या नावाचा पुरस्कार मिळत असल्याबद्दल मनस्वी आनंद व्यक्त केला. कर्नल अमरसिंह सावंत, इंद्रजित सावंत, महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, महिला अध्यक्षा शैलजा भोसले, अवधूत पाटील यांच्यासह आजी माजी सैनिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.